अमेरिकेमध्ये नव्या कोऱ्या गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी आलेल्या आहेत। जवळपास 10 गाड्या आगीमध्ये जळून खाक झाल्यात। 20 गाड्यांना सुरक्षित स्थळी हटवण्यात यश आलेलं आहे। फिलाडेल्फिया मधल्या आगीमध्ये या बस जळून खाक झाल्यात। अमेरिकेमध्ये नव्या कोऱ्या गाड्या या आगीच्या भक्ष्यस्थानी आलेल्या आहेत। जवळपास 10 गाड्या पूर्णपणे जळून खाक झालेल्या आहेत। मात्र 20 गाड्यांना आग लागल्यानंतर सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। फिलाडेल्फिया मधल्या आगीमध्ये या बस जळून खाक झाल्यात। मयूर बोरसे मध्ये सहकारी या संदर्भातली माहिती देत आहेत। मयूर, आपण व्हिज्युअल्स मध्ये पाहू शकत असू तर आगीचे मोठे लोट बाहेर येत आहेत आणि या आगीच्या लोटामुळे या आगीची तीव्रता आपल्याला बघता येऊ शकेल। सेप्टा या म्हणजे साऊथ ईस्टर्न पेन्सिल्व्हेनिया ट्रान्सपोर्ट अथॉरिटीच्या 50 भर गाड्या त्या डेपोमध्ये उभ्या होत्या। त्या डिकमिशन्ड गाड्या होत्या, म्हणजे ते वापरात नसलेल्या गाड्या होत्या। त्यामुळे लोकांची वर्दळ तिथे साहजिकच नव्हती आणि त्यामुळेच तिथल्या रुग्णालय प्रशासनाने कन्फर्म केलं की इथे कोणत्याही जखमी किंवा इंजुरीज इथे झालेल्या नाही आहेत। पण या विशेष म्हणजे इलेक्ट्रिकल व्हेकल होत्या, त्याच्यामुळे आगीची तीव्रता खूप वाढण्याची शक्यता होती। पण वेळीच डिएनर्जाइज सगळ्या गाड्या केल्यामुळे आगीची तीव्रता आणखी वाढू न देता ती कमी करण्यात तिथल्या प्रशासनाला यश आलं आहे। त्याच्यामुळे ही आग कमी झाली आहे। पण तरीही तिथल्या लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना तिथल्या प्रशासनाने केलेल्या आहेत आणि डेपोमध्ये अजून आग भडकणार नाही याची काळजी घेण्याचे प्रयत्न केले। आपल्याकडे 4 वाजलेले असतील तेव्हा तिथे दिवस उगवतच होता आणि त्याच्यामुळे साहजिकच वर्दळ तिथे कमी होती। म्हणून या आगीची तीव्रता जरी आपल्याला दृश्यांमध्ये दिसत असली तरी कोणती मोठी जीवितहानी इथे झालेली आपल्याला दिसत नाही आहे। पण ही आग जर वेळीच वाहनं डिएनर्जाइज केली नसती तर ही आणखी खूप मोठ्या स्वरूपाची आग राहू शकली असती। फिलाडेल्फियामध्ये आज या आगीने तीव्र स्वरूप धारण केलं होतं, पण आणखी ही आग तीव्र असू शकली असती जर वेळीच डिएनर्जाइज सगळी वाहनं सेप्टाने केली नसती तर। निश्चित मयूर, खूप खूप धन्यवाद या आंतरराष्ट्रीय बातमी संदर्भातली माहिती दिल्याबद्दल।